महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं तसेच समाजसेवा करणं तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणं आपल्या हिंदू धर्माचा अभिमान. कोणी बघितले नसेल त्यांनी बघा, भरपूर मोठी टाकी आहे. ती टाकी साफ करण्यासाठी भरपूर अथक प्रयत्न आपल्या मावळ्यांनी केलेले आहेत. म्हणजे एक अशी वेळ आली होती की जीवन मरणाचा प्रश्न झाला होता अशा पद्धतीने, आणि इथल्या प्रत्येक मावळ्याचं रक्त या टाकी साफ करण्यासाठी, तोफ बाहेर काढण्यासाठी गेलेला आहे, सांडलेला आहे. टाकी साफ करता करता आम्हाला तोफ गोळी मिळाली. तोफ गोळी भेटता भेटता आम्हाला तोफ मिळाली, आणि ती तोफ मिळाली त्याचा आनंद आम्हाला गगनात मावला नाही. अशा पद्धतीचा तो आनंद होता. ती तोफ मिळाली, मग आम्ही अजून मोहिमा घेतल्या ती तोफ बाहेर काढण्यासाठी. ती तोफ बाहेर काढण्यासाठी शिवकार्य प्रतिष्ठान इथे आलं होतं, दुर्गरत्न प्रतिष्ठान, या सर्वांनी मिळून ती तोफ बाहेर काढली आणि संपूर्ण कुटुंब हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार किल्ले घोसाळगड येथे तोफागाडा लोकार्पण सोहळा संपन्न. रायगड रोहा. घोसाळगड येथे दुर्गरत्न प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य व वीरगड युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचा साक्षीदार असलेले किल्ले घोसाळगडावर तोफागाडा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. श्री महेश स्वामी जंगम यांनी श्री गणपती पूजन, तोफेचे पूजन शिवकन्या दुर्गरत्न प्रतिष्ठान यांच्याकडून शिवगर्जना व भंडारा उधळून लोकार्पण केले. रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सायंकाळी 4 वाजता शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मुरबाड येथील सौ जागृतीताई धुळपे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख करून देत उपस्थितांना प्रेरित केले. यानंतर संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्र गौरव, राज्यभूषण आणि शिवशाहीर श्री गणेश ताम्हणे यांच्या सहकार्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून शिवशौर्याची गाथा सादर केली. शायरी गर्जना, कलामंच, कर्जत रायगडच्या सादरीकरणाने उपस्थितांना शिवकालीन वातावरणाचा अनुभव दिला. आजचा महाराष्ट्र टॉप 10 न्यूज. आणि त्यांना सहकार्य करणारे मुली कन्या पुत्र होती जे सात्विकतेचा